मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. तब्येत बिघडल्यानं शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणलेलं आहे. त्यांच्यावर रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पवार यांची स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून घाबरण्यासारखं काही नसून कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात न येण्याचं आवाहन रोहित पवारांनी केलेलं आहे. सुनेत्रा पवारांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात जाऊन विचारपूस त्यांनी केलेली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार एकाच मंचावर दिसून आले. चंद्रपुरातील तेली समाज वधूवर परिचय मिळाव्यात हे तीनही कट्टर विरोधक एकाच मंचावर दिसून आले. यवतमाळमध्ये गीता परिवारातर्फे आयोजित शक्ती भक्ती संसार कुंभ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्काराचं गीता पठण केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शौर्य प्रात्यक्षिकही सादर केले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना देण्यासाठी या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सिंधुदुर्गातील आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवाला आज प्रारंभ झाला. रात्रीपासून भाविकांसाठी देवीचं दर्शन खुलं करण्यात आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांच्या रांगा लागल्या आणि या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. अमरावतीच्या आकाशात राफेल सुखोईच्या गिरट्या. अमरावतीकरांनी एरो मॉडेल शो अनुभवलाय. भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्याची झलक पाहायला मिळाली. वाशिम जिल्ह्यात मोहरीचं पीक सध्या बहरत आलंय. यंदा मोजक्या शेतकऱ्यांनी मोहरीचं पीक घेतलं, पण ही शेती पिवळ्या फुलांनी बहरली. मात्र गेल्या काही वर्षात मोहरीच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. वाशिम जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील 48 रिक्त पदांसाठी 9,926 अर्ज प्राप्त झालेत. 11 फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होत असून वाशिम येथील क्रीडा संकुल आणि विविध मैदानावर उमेदवारांचा शारीरिक तंदुरुस्तीचा कसून सराव सुरू आहे. जळगावमध्ये कारवाईसाठी दुचाकी थांबवल्यानं 2 तरुणांनी वाहतूक पोलिसांचं मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. शहरातील आकाशवाणी चौकात कारवाई करण्यासाठी दुचाकी थांबवली असताना तरुणांना पोलिसांशी अरेरावी करत मशीन हिसकावण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नगरसेवक कमलेश बोडकेंविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निलगिरी बाग परिसरात एका मंगल कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडला. अमरावतीच्या श्री नागोबा देवस्थानमधील मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली आहे. 2 चोरट्यांनी दानपेटीतील लाखो रुपये लंपास केलेत. चांदीच्या नागोबाची मूर्ती सुद्धा चोरट्यांनी लांबवली. चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. या प्रकरणी चांदूर बाजार पोलिसांकडून तपास सुरू आहे.